रोहितच्या भारतीय टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे। फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात केलेली आहे। रोहितचं फटकेबाज असं अर्धशतक आणि श्रेयसची देखील उपयुक्त खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळाली। 2013 नंतर भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे। भारतानं तिसऱ्यांदा आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे। जवळपास 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची किमया रोहित शर्माच्या टीमनं केलेली आहे। रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली, तर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी देखील न्यूझीलंडच्या फलंदाजीला बऱ्यापैकी वेसण घातलेली होती। आणि आपण याच बद्दलचं आता सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। सेलिब्रेशन जाणून घेणार आहोत। नागपूरला जाऊया। तुषार कोळे आपल्या सोबत आहे। तुषार, तुझ्या पाठीमागे आम्ही पाहतोय फटाके फोडायला सुरुवात झाली आहे। काय नेमकी प्रतिक्रिया आहे सगळ्या या क्रिकेट फॅन्सची? निश्चितच जर का तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं तर लक्षात येते की एक सेलिब्रेशन नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे। एक आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चितच यांना या विजयाची अपेक्षा होती। आजच्या विजयाचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? काय आजच्या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? हार्दिक पांड्या अच्छा आज प्रदर्शन इंडिया रोहित शर्मा जर का पाठीमागे जर का बघितलं तर तुषार, मी तुला थोडंसं थांबवतो। आपण दुबईला जाऊयात। क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सर आपल्या सोबत आहेत। लेले सर, 12 वर्षांचा दुष्काळ होता, 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। आपली पहिली प्रतिक्रिया काय? मी एवढंच म्हणेन, मी प्रचंड नशीबवान आहे। 3 वेळा भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। 2002 साली श्रीलंकेत आपण संयुक्त विजेतेपद मिळवलेलं होतं श्रीलंकेबरोबर। दुसऱ्या वेळेला 13 साली, आज हे 25 साली 3 वेळा भारतीय संघाने हे विजेतेपद चॅम्पियन्स ट्रॉफीचं मिळवलेलं आहे। तिन्ही वेळेला पत्रकार म्हणून हजर राहण्याचं नशीब मला लाभलेलं आहे। काय मॅच, रंगतदार 2 संघांमधला सामना। भारतीय संघाने तब्येतीत क्रिकेट खेळून विजेतेपद पटकावलेलं आहे। पण लेले सर, पाहायचं झालं तर तितकाच कडवा प्रतिकार सुद्धा न्यूझीलंड संघाने देखील केला होता, कारण की अगदी शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला झुंजायला लावलं। मित्रा, लक्षात घे, 2 दर्जेदार संघच अंतिम सामन्यात आलेले होते, त्यामुळे हा प्रतिकार अजिबात अनपेक्षित नव्हता। न्यूझीलंड संघ आयसीसी टुर्नामेंटमध्ये किती चांगला खेळ करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आज त्यांनी लढून ते दाखवून दिलं। पण एक गोष्ट नक्की सांगतो, सामन्याच्या दोऱ्या भारतीय संघाच्याच हाती होत्या। मात्र लेले सर, मागच्या फायनलमध्ये आपण पाकिस्तानच्या बरोबर हारलेलो होतो, त्यावेळेला सुद्धा मैदानात होतात आणि त्यानंतर आता सुद्धा मैदानात एक अर्थातच ग्राउंडवरचं वातावरण काय सांगतंय, काय सध्या चित्र पाहायला मिळतंय? त्यावेळेला दुःखाश्रू होते, आज आनंदाश्रू डोळ्यात आहेत। मी एवढंच म्हणेन, त्यावेळेला एक निराशा पसरलेली होती ओव्हल मैदानावरती। आता मी कसा तरी थोडासा बाजूला आलोय, कारण प्रचंड गोंगाट आहे मैदानामध्ये। लोक बेभान होऊन नाचतायत, कारण आज निळा सागर पसरलेला आहे इथं दुबईच्या मैदानावरती। प्रेक्षक प्रचंड मोठ्या संख्येत भारताचेच पाठीराखे आहेत आणि त्यांनीच हे विजेतेपदाचं स्वप्न साकारताना आपल्या संघाला बघितलेलं आहे। त्यामुळे सगळेजण आनंदाने बेभान होऊन नाचतायत। पण लेले सर, टीम इंडियानं ज्या कुठल्या मॅचेस आता खेळलेल्या होत्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या, या सगळ्या दुबईच्या मैदानात खेळल्यात, त्यामुळे एकीकडे टीका सुद्धा होती भारतीय संघावर। सोडून द्या ते, लोक नाकं मोरडणारच, काहीतरी उगाच उठली दूषित काढणारच, त्याच्याकडे एक कणभरही लक्ष दिलं नाही पाहिजे। 2 वेळा न्यूझीलंड संघाला, एकदा बांगलादेशला, एकदा पाकिस्तानला, एकदा ऑस्ट्रेलियाला हरवून आपण विजेतेपद मिळवलेलं आहे। त्यामुळे संघाला जे क्रेडिट द्यायला पाहिजे ते द्यायलाच पाहिजे। यासोबतच आजच्या सामन्याबद्दल जर बोलायचं झालं तर पहिल्या इनिंगमध्ये आपली फिरकी, त्याचं वर्णन नेमकं कसं कराल? कारण की त्यांनी बऱ्यापैकी छान अशी बॉलिंग तर केलेली होती आणि वेसण देखील घातली होती फलंदाजीला। नुसतं आजच्या सामन्यात नाही रे बाबा, या विजेतेपदाचं मुख्य जे श्रेय आहे ते बॅटिंग एवढंच आपल्या फिरकी गोलंदाजांना आहे। कारण मधल्या षटकामधला खेळ नियंत्रणामध्ये आणण्यासाठी 4ही फिरकी गोलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, वेसण घातलेली आहे मोठ्या संघाच्या धावसंख्येला। त्यामुळेच हे विजेतेपदाचं स्वप्न साकारलं गेलंय। त्यासोबतच आपल्या कर्णधाराची इनिंग जी अत्यंत महत्त्वाची होती, त्याबद्दल काय सांगा? आणि याला जोडूनच देखील एक प्रश्न असा आहे की गेल्या वेळेला T20चा वर्ल्ड कप आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी आपण रोहितच्याच नेतृत्वात खेळलो, त्यामुळे त्याच्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? हा, त्यांनी नेतृत्व सुरेख केलं आणि नंतर विजेतेपदाकडे वाटचाल करण्यामागे रोहितचीच भूमिका होती। त्यांनी केलेल्या पाऊण शतकी खेळीमुळेच विजय हा
सुकर झालेला आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा चेंडू नवीन होता आणि फास्ट बॉलर बॉलिंग करत होते त्यावेळेला जो हल्ला बोल रोहितनी त्याच्या शैलीत केलाय त्याच्यामुळेच तो पाया रचला गेला मला वाटतं विजयी धावसंख्येचा. आणि मधल्या फळीबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या काही 2-3 सामन्यामधली आपली मधली फळी देखील आपल्याला तितकीच साथ देते. एकमेका सहाय्य करू अर्घे अवघे धरू सुपंत असाच हा प्रवास राहिलेला आहे. कुठल्या एका खेळाडूच्या जीवावरती भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावलेलं नाहीये. प्रत्येक खेळाडूने आपलं योगदान अत्यंत चोखपणे दिलेलं आहे. त्यामुळे हा विजय 11 जणांचा नाही 15 जणांचा आहे असं मला म्हणायला लागेल. लेले सर, संपूर्ण जर मॅचचं वर्णन करायचं झालं, संपूर्ण जर या स्पर्धेचं वर्णन करायचं झालं तर काय कराल आपल्या टीम इंडियाच्या दृष्टीनं? सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामगिरीत सातत्य आणि त्याचबरोबर शांतपणे अडचणीतनं काढलेला मार्ग याच्यामुळेच भारतीय संघाने हे वर्चस्व गाजवलंय असं माझं मत आहे. कारण पहिल्या सामन्यापासून आजच्या शेवटच्या सामन्यापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये भारतीय संघाला थोडं झगडायला लागलं पण कधीच सामना भारतीय संघाने आपल्यापासून दूर जाऊन दिला नाही आणि म्हणूनच हे विजेतेपद मिळालंय. म्हणून त्याचा आनंद अभिमान समाधान सगळंच जास्त आहे. पण गेल्या वेळेला जे तुम्ही सांगितलेलं होतं की न्यूझीलंडनं भारतामध्ये येऊन भारताला हरवलेलं होतं त्याचा देखील आपण वचपा पूर्ण केलाय. किती जणांचे वचपे किती जणांचे हिशोब मित्रा तू काढणार. ऑस्ट्रेलियाचं झालं पाकिस्तानचं झालं नंतर आज न्यूझीलंड. मी तर म्हणेन या सगळ्या गोष्टी मागे ठेवल्या पाहिजेत. प्रत्येक सामना हा त्याचा नवीन असतो. भूतकाळात जास्त आणि भविष्य काळात डोकावून पाहून चालत नाही. फक्त मार्गामध्ये राहून जो संघ खेळतो तोच विजेतेपद. भारतीय संघाचे हे विजेतेपद धावन बाजूला ठेवून वर्तमान. लेले सर, खरं तर आतापर्यंतच्या सगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला तुम्ही मैदानामध्ये होता. ही चॅम्पियन्स ट्रॉफी किती खास ठरणार आहे तुमच्यासाठी? अरे खूप आनंदाची. कारण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये भारतीय संघाला दुसरा मोठा आयसीसी विजेतेपद पटकावताना मी बघितलेलं आहे. T20 विश्वविजेतेपद अगदी म्हणजे पोटात गोळा आणणारं होतं. या स्पर्धेमध्ये मात्र भारतीय संघाची वाटचाल ही दमदार राहिलेली आहे. संपूर्णपणे भारतीय संघाने या स्पर्धेवरती वर्चस्व गाजवलेलं आहे. जवळपास 12 वर्षांनी आपण आयसीसीची ही ट्रॉफी जिंकलेली आहे. तेव्हा कुठेतरी संघाला इतक्या मोठ्या वर्षानंतर ही ट्रॉफी जिंकल्यानंतर ते बूस्ट मिळणं किती महत्वाचं असतं? मला वाटतं भारतीय संघाची कामगिरी आपण लक्षात घेतली पाहिजे की फक्त विजेतेपद किती पटकावली ह्याच्यावरनं तुलना केली नाही पाहिजे. कारण 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा आपण साखळी फेरीमध्ये 10च्या 10 संघांना पराभूत केलेलं होतं. अंतिम सामन्यात फक्त आपण हरलेलो होतो. T20 वर्ल्ड कपला आपण ते विजेतेपदाचं स्वप्न साकारलं आणि आज परत चॅम्पियन्स ट्रॉफी आपण दिमाखात जिंकले. त्यामुळे आधी काय झालं आणि कुठं काय राहिलं याच्यापेक्षा कामगिरीतलं सातत्य त्याचं कौतुक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कामगिरीबद्दलचं सातत्य ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर वरुण चक्रवर्तीचं नाव या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला घ्यावं लागेल. कारण की त्याच्यावर सातत्यानं टीका होत होती की तो IPLचा प्लेअर आहे पण ICC टुर्नामेंटमध्ये 50 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये त्याची कामगिरी जी आपल्याला अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची ठरली. त्याच्या एकंदरीतच कामगिरीबद्दल काय सांगाल सर? माध्यम आणि कमजोर हृदयाचे फॅन्स हे जे करतात त्याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. वरुण चक्रवर्तीची कहाणी अजब आहे. अजब. जो मनुष्याला 40 सिलेक्शन ट्रायल मधून हटवून दिलेलं होतं. क्रिकेट सोडून तो आर्किटेक्चरच्या अभ्यासाला गेला. आर्किटेक्ट झाला. 3 वर्ष त्यांनी त्याच्यानंतर काम केलं म्हणजे एकूण 8 वर्ष त्यांनी घालवली. परत क्रिकेटमध्ये आला आणि त्यांनी भारतीय संघाचा जो दरवाजे आहेत ते ठोठावून उघडायला लागलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला सुद्धा त्यांनी या स्पर्धेमध्ये येताना ज्या आत्मविश्वासाने तो मैदानात उतरलेला होता ते बघण्यासारखं होतं. त्यामुळे गेल्या 3 सामन्यामध्ये त्याची फिरकी त्यांनी केलेले फलंदाज बाद या सगळ्याचा मोठा परिणाम विजेतेपदाच्या प्रवासात झालाय असं मी म्हणेन. लेले सर, यासोबतच ऑलराऊंडरच्या बद्दल जर बोलायचं झालं तर अक्षर पटेल असेल, हार्दिक पंड्या असेल, रवींद्र जडेजा असेल यांनी देखील आपली कामगिरी चोख पद्धतीने उत्तम बजावली. जिकडे गरज होती तिकडे बॉलिंग, जिकडे गरज होती तिकडे बॅटिंग. म्हणून मी म्हणलं की हा विजेतेपद हे कुठल्या एका खेळाडूचं नाहीये.
प्रत्येक वेळेला भारतीय संघाकरता कोणीतरी नवीन खेळाडू उभा राहिलाय आणि त्यांनी विजयाचा मार्ग दाखवलाय. म्हणून हे विजेतेपद हे जास्त सुखकारक आहे, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्या सांघिक खेळामध्ये सगळ्यांच्या कामगिरीला जेव्हा जोर चढतो तेव्हाच संघ विजयी होतो. लेले सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल, माहितीबद्दल आणि संपूर्ण या मॅचची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.